संसद सत्रात सुरू असलेल्या संविधान सन्मान चर्चेदरम्यान विरोधी पक्षातील सदस्यांनी घेतलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरून टीका करताना अमित शहा बरडले। अभी एक फैशन हो गया है, आंबेडकर 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 आंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अमित शहांनी अवमानना केल्यानंतर विरोधी पक्षातील संविधानप्रेमी आक्रमक झाले आहेत। त्यातच शिवसेना युबीटीचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रपरिषद घेत मोदींनी अमित शहावर कारवाई करावी अन्यथा सत्ता सोडावी अशी टीका केली। इतर मान्यवरांनीही अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली। त्या आंबेडकरांबद्दल, बाबासाहेबांबद्दल, आपल्या महामानवाबद्दल अमित शहा सारखा एखादा माणूस एवढा उद्दामपणाने आणि तुच्छतेने बोलू कसा काही शकतो याचं उत्तर मिळालं पाहिजे। नाहीतर भारतीय जनता पक्षाला सत्तेवरती राहण्याचा अधिकार नाही। घटनाकर्त्यांचा अपमान करणाऱ्याला जर का ते अभय देणार असतील तर मला असं वाटतं मोदींनी सुद्धा सत्तेवरती राहता कामा नये। त्यांनी एकतर अमित शहांवरती कारवाई करावी, नाहीतर मोदींनी सत्ता सोडावी। जे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे जे इतर पक्ष आहेत, मग तो नितीश कुमार असतील, चंद्राबाबू आहेत, विशेष म्हणजे रामदास आठवले काय करतायत? रामदास आठवले राजीनामा देणार आहेत का? अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत जे आमचे मिंदे गेलेत, अजित पवार गेलेत, त्यांना सुद्धा बाबासाहेबांचा अपमान मान्य आहे का? आणि बाबासाहेब 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 आंबेडकर 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 ही खरंच फॅशन झाली का? हे त्यांना मान्य आहे का? हे आता येत्या काही दिवसामध्ये कळलं पाहिजे। मोदी शहांच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानासाठी विरोधी पक्षातील सदस्य चांगलेच आक्रमक झाले आहेत। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी का नाम लेना एक फैशन बन गया। अगर लोग उनको भगवान जैसे मानते हैं तो इसके बारे में विचार होना चाहिए। माझं या ठिकाणी असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी नाव घेतलं ते संविधानामुळेच त्या ठिकाणी मंत्री झालेले आहेत। हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर अख्ख्या देशाचा अपमान आहे। संविधानाला मानणारे सगळ्या समाजाचा या ठिकाणी अपमान आहे, दलित समाजाचा अपमान आहे। हे खरं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संविधान निर्माते असतील, पण आमच्यासाठी एक मार्गदाता, एक भाग्यविधाता, आमच्यासाठी ईश्वर सुद्धा ते आहेत आणि परमेश्वर सुद्धा आहेत। त्यामुळे असा अपमान आम्ही या ठिकाणी सहन करू शकत नाही। अध्यक्ष महोदय, ती जी जुनी मेंटॅलिटी आहे ती जुनी मेंटॅलिटी पुन्हा बाहेर पडलेली आहे। त्याच्यामुळे असं नाविन्य काही आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही। तर त्यांना जे काही त्यांचे त्यावेळेसचे प्लॅन्स होते ते आताही त्यांना अंमलात न आणणं हे सगळ्यात मोठं अडचण काँग्रेस पक्ष नाही आहे, तर ते बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा असणारा जळफळाट हा होत राहणार अशी परिस्थिती आहे। ज्या देवळात तुम्ही देवाला बंद करून ठेवला होता, आम्हाला देवळात जाऊ देत नव्हते, त्या देवाचं तुम्ही आम्हाला नाव घ्यायला सांगता? अहो, आमच्या दृष्टीने देवापेक्षा आंबेडकर काही कमी नाही आहेत आणि त्यामुळे आंबेडकर 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 हे फॅशन नाही, आमच्या मनातला आवाज आहे, मनातला आवाज। जेव्हा अन्याय होतो, जेव्हा अत्याचार होतो, जेव्हा अनाचार होतो, तेव्हा फक्त एकच माणूस ऊर्जा देतो, एकच नारा ऊर्जा देतो, तो म्हणजे जय भीम।